मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले आणि त्यांच्यामुळे समाजातील दलाल संपले। दास शेळके, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा। महाराष्ट्र शासनाने जी.आर. काढून बहुतांश मराठ्यांचा ओबीसी आरक्षणातील मार्ग मोकळा केला। त्यामुळे मराठा समाजातील जवळपास 80% कुटुंबांना कुणबी दाखले मिळतील। लग्न जमवताना ज्यांची सोयरीक होते त्या सर्व मराठ्यांना कुणबी दाखले मिळतील। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांच्या सर्व मागण्या महाराष्ट्र शासनाने सरकारने पूर्ण केल्या, याबद्दल त्यांचेही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आभार मानले। सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला। जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो यांसह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक श्रीकांत घाडगे, लता फुटाणे, शेखर फंड, फारुख शेख, रसूल पठाण, राजाभाऊ कुसेकर, प्रशांत बाबर, नितीन चव्हाण, बाबा शेख, बजरंग जाधव, कृष्णा थोरात, निलेश शिंदे यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांचं जितकं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे, कारण अनेक मराठ्यांनी रक्त सांडलं आरक्षण मिळावं म्हणून। 1982 साली अण्णासाहेबांचं रक्त सांडलं आणि बलिदान दिलं गेलं। त्या 40 वर्षानंतर आज आम्ही जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हा विजयोत्सव साजरा करतो आणि जरांगे पाटलांच्यामुळं मराठा समाजात जे दलाल होते ते दलाल सगळे संपले, ही आनंदाची गोष्ट आहे। आज महाराष्ट्रामध्ये जो अभूतपूर्व निर्णय झाला, या निर्णयामुळं मी सर्वप्रथम महाशासनाच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं। आज जो निर्णय झाला, हा निर्णय होणं फार आवश्यक होतं, कारण महाराष्ट्रातल्या जवळजवळ शेकडो मुलांनी या आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आणि आत्महत्या करत असताना ज्या सरकाराच्या काळामध्ये हे आत्महत्याचं माप हे त्या शासनावर आहे। आज शिंदे सरकारनं सहानुभूतीने विचार केला आमचा आणि निर्णय घेतला। निर्णय घेत असत की त्याने आडेवाडे घेतले, पण मराठा योद्धा जरांगे साहेबांनी जो ताटर भूमिका दाखवली आणि रात्रीची जी भूमिका होती, जर जी.आर. नाही आला तर मुंबईच्या दिशेने गाड्या तयार ठेवा, हा जो निर्णय होता, हा निर्णय 350 वर्षापूर्वी तिथे शिवाजी महाराजांना असेच निर्णय घेतले होते, असा निर्णय आम्हाला वाटत होता। आज आम्ही एवढं सांगेन की मराठा क्रांती मोर्चानं जो गेली 5-6 वर्ष महाराष्ट्रामध्ये लढा दिला, सोलापुरात देखील लढा दिला, त्या लढ्यामध्ये ज्या युवकांनी सहभाग घेतला, त्या युवकांच्या सहभागाला आज अभूतपूर्व यश आलेलं आहे। आणि ज्यांनी म्हणजे आमचे असतील किंवा परके असतील, या काळामध्ये ज्यांनी आम्हाला विरोध केला आहे, आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांच्या मराठीची पोरं करेक्ट कार्यक्रम करतील, एवढंच या ठिकाणी बोलतो।